नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोलार ब्लॉकच्या चॅनलवरती। तर चला आपण आज चेकलिस्ट भरणार आहोत, डेली चेकलिस्ट। तुम्हाला दाखवतो डेली चेकलिस्टसाठी आपण काय काय पॅरामीटर्स त्यामध्ये ॲड करतो। चला तर मग कॅप घातली, ऊन खूप आहे बाहेर। आपला समोर जो ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्याच्यासमोर एस टी पॅनल आहे, त्याच्यातून आपल्याला रीडिंग घ्यायच्यात। तुम्हाला दाखवतो मी पॅनल, तो पॅनल एस टी। आणि चला हा पॅनल ओपन करतोय। इथून हाय व्होल्टेज आणि हाय करंटच्या रीडिंग्स घ्यायच्या। त्यानंतर घालून ॲक्टिव्ह पॉवरची रीडिंग घ्यायची आहे। ते रीडिंग घेतल्यानंतर आपण काउंटरची रीडिंग घेणार आहोत। जे टॅप चेंज होतात त्याचे जे काउंट असतात ते काउंटची इथून आपण रीडिंग घेणार काउंटरवरनं। त्यानंतर एक क्लोज करणार। त्यानंतर आपण ऑइल टेम्परेचर इंडिकेशन आणि वेदर टेम्परेचर इंडिकेशनची रीडिंग घेणार। तिथून पुढे गेल्यानंतर UPS बॅटरी आहे, त्याचं इनपुट आउटपुट व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी याची रीडिंग आपण मेजर करतो, म्हणजे फोटो घेतो आणि लिहितो। त्यानंतर आता चेकलिस्ट भरायची वेळ झालेली। सगळ्या रीडिंग आपण आणल्यात, पेन घेतला, आता सगळ्या रीडिंग लिहायला सुरुवात करूया। ज्या कंडिशन्स ओके तिथं ओके करायचं आहे, जिथं नॉर्मल आहे तिथं नॉर्मल, जिथं नॉर्मल नसेल काही इश्यू असेल तर रिमार्क लिहायचा आहे आणि त्यानंतर सिग्नेचर करायची। चला तर मग चेकलिस्ट आपण पूर्णपणे भरलेली आहे। आता चेकलिस्ट व्यवस्थितरित्या फाईलमध्ये ठेवून द्यायची आहे। खूप काम झालं आहे मित्रांनो, तर आता थोडं थंड होण्यासाठी कूलरची हवा घेऊया। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। थँक्यू।